आठवड्याच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी. वारणा पाणलोटात अतिवृष्टी. धरणसाठ्यात 10.18 TMCची भर. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार पुनरागमन करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वाळवा, पलूस, मिरज आणि तासगाव तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या, तर शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावत धरणसाठ्यात मोठी भर घातली. अवघ्या काही दिवसात वारणा धरणातील पाणीसाठ्यात 10.18 TMCची वाढ झालेली आहे. सध्या धरणात 21.38 TMC पाणी साठले आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली. मात्र गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने जलसाठ्यात सातत्यानं वाढ होते आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. पाथरपुंज येथे गेल्या 24 तासात 84 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. चांदोली धरण परिसरात दिनांक 1 जूनपासून आत्तापर्यंत 976 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, वारणावती परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा धरणात 1864 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत पाथरपुंज येथे 57 मिलीमीटर, निवळे 66 मिलीमीटर, धनगरवाडा 12 मिलीमीटर आणि वारणावती 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.